मंत्री महोदयांनी जे आता सांगितलं त्यात फक्त पुरावे आहेत त्याप्रमाणे चौकशी होणार पटलावर ठेवून. अध्यक्ष महोदय, यात मेंटेनन्स सबस्टेशन मेंटेनन्सच्या बाबतीत ठराविक एजन्सी आहेत आणि त्यांची मक्तेदारी ती अधिकाऱ्यांना सुद्धा ऐकत नाहीत आणि त्यात बोगस कामं होणं, बिल परत उचलणं हे प्रकार होतात. फॉल्ट ट्रिप सिस्टीम जर योग्यरित्या असती तर हे जीव का जात आहेत रोज कुठल्या तरी लाईनवर. आणि दुसरा प्रकार जसे झिरो पोलीस आहेत तसे झिरो लाईनमॅन एक प्रकार आहे. आपले लाईनमॅन काम करत नाहीत, दुसरा तरी खाजगी माणसाकडनं काम केलं जातं, त्याचा जीव जातो आणि त्याला कुठलीही मदत मिळत नाही. त्यामुळं हे जे प्रकार आहेत हे थांबवण्यासाठी ही जबाबदारी निश्चित केली पाहिजे. आणि जे आपले कर्मचारी आहेत म्हणजे आउटसोर्सिंगचे असतील किंवा परमनंट कर्मचारी असतील, आउटसोर्सिंगच्या कर्मचाऱ्याला साधं परमिट सुद्धा मिळत नाही. मग काम कुणी करायचं? परमिट कुठेतरी फोनवर बसून इंजिनियर किंवा परमनंट लाईनमॅन देतात, खाजगी लोक काम करतात, त्यात अपघात होतात, लाईन क्रॉसिंग असते. त्यामुळे रोज कुठेतरी महावितरणच्या कामावर काम करताना जीव जातात. ह्याची जबाबदारी निश्चित केली पाहिजे आणि ह्यांना सुद्धा ज्यांचा काम करताना जीव जातो त्यांना सुद्धा महावितरणकडनं नुकसान भरपाई देणार का हेच मला उत्तरात सांगावं. अध्यक्ष महोदय, आपण ही जी काही कंपनी एम्पॅनलमेंट असते त्यासाठी आपण निविदा प्रक्रिया दरवर्षी राबवतो आणि त्यानुसार त्या कंपन्यांना त्या त्या जिल्ह्यामध्ये काम करण्याची संधी मिळते. आणि परमिटचा विषय किंवा असे अपघात जातात त्याला आपण वेळोवेळी असे अपघात झाल्यानंतर त्या संबंधिताला मदत करत असतो. चला पुढे आता. उपरोक्त कोणत्याही कामामध्ये संबंधित कॉन्ट्रॅक्टबाबत तांत्रिक निष्काळजीपणा किंवा अनियमित झाला नाही. परंतु अध्यक्ष महोदय, प्रश्न असा विचारला होता की कामामध्ये निकृष्ट दर्जाचं साहित्य वापरण्यात आलं होतं, त्याची चौकशी झाली नाही, ती चौकशी करणार का? दुसरा माझा प्रश्न अध्यक्ष महोदय याला अनुसरून की राजकुमार मिश्रा टेक्नोकेअर कंपनी नागपूर यांनी याचप्रमाणे गोंदिया, सावनेर, अमरावती, नागपूर, भंडारा आणि काटोल आणि परतवाडा, अचलपूर या ठिकाणी अतिशय निकृष्ट दर्जाचं काम केलं अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, त्या ठिकाणी त्यांनी बॅटरी चार्जर, बॅटरी सेट नवीन लावण्याचं वर्क ऑर्डरमध्ये असताना सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी जुनं साहित्य लावलं अध्यक्ष महोदय. आणि ते जुन्या उपकरणं लावल्यानंतरही त्याची तक्रार माननीय मुख्यमंत्र्याकडे मी केली आहे अध्यक्ष महोदय. आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांना स्पष्ट निर्देश दिले होते त्या याच्यामध्ये की तपासून कारवाई करण्यात यावं आणि तशा प्रकारचं पत्रही माझ्याकडे अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, 3 जून 2025 रोजी प्रोप्रा श्री राजकुमार मिश्रा टेक्नोकेअर कंपनी प्रमाण नागपूर यांनी MSDCL या निकृष्ट दर्जाचं कामात जे उपकरण साहित्य पुरवलं त्याची चौकशी करावी आणि चौकशी करून कारवाई करावी अशा प्रकारचे स्पष्ट निर्देश माननीय मुख्यमंत्री मोदींनी दिलेले असताना सुद्धा त्याच्यावर आजपर्यंत अमरावती, अकोला आणि नागपूर या इथल्या सीईनी कुठल्याच प्रकारची कारवाई केली नाही. ती कारवाई करणार का हा माझा पहिला प्रश्न आहे. दुसरा प्रश्न अध्यक्ष महोदय की जोपर्यंत चौकशी होणार नाही तोपर्यंत संबंधित कंपनीचे कुठलेही देयक वा कुठलंही काम त्यांना देण्यात येऊ नये अशा प्रकारची विनंती मी या ठिकाणी करतो, त्यांना प्रश्न निर्देश देण्यात यावं. आणि तिसरा माझा प्रश्न आहे की या कंपनीचे देयक काढण्यासंदर्भात ज्या ज्या अधिकाऱ्यांनी मदत केली असेल त्यांच्यावर आपण कारवाई करणार का? अध्यक्ष महोदय, आर्यन इलेक्ट्रिकलच्या बद्दल की जे त्यांनी निकृष्ट दर्जाचं असं साहित्य वापरला सांगितलं, आपण त्यांच्याकडून जे काम करून घेण्यात आलेलं आहे त्यामध्ये पॉवर ट्रान्सफॉर्मर आणि आपले जे ब्रेकर असतात ते आपण वितरण कंपनीच्या माध्यमातूनच देत असतो आणि जे लोकल थोडंफार काय मटेरियल लागत असेल फाउंडेशन बनवण्यासाठी किंवा काय तेच त्या कंपनीने त्या ठिकाणी घेतलं जातं. आणि सन्मान्य सदस्य तोडसाम साहेबांनी जो या ठिकाणी प्रश्न मांडलेला आहे संबंधित एजन्सीच्या बद्दल, त्याबद्दल आणखी माहिती घेऊन त्यावरती निश्चितच अगर मुख्यमंत्री महोदयांनी सूचना दिल्या असतील तर त्याच्यावरती सखोल चौकशी करण्यात येईल. राऊत साहेब. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी माननीय मंत्री महोदयांनी जे उत्तर दिलं ते उत्तर काही समाधानकारक नाही अध्यक्ष महोदय. निकृष्ट कामामुळे होणारे शॉर्ट सर्किट आणि अपघाती तांत्रिक निष्काळजी नाही आहे, प्रशासकीय भ्रष्टाचार आहे. आणि अशा वेळेला या ठिकाणी माझा अध्यक्ष महोदय 3 प्रश्न या ठिकाणी आहेत. पहिला आहे की तक्रारीत तथ्य आढळले नाही, मग ही चौकशी नक्की कोणी केली? ज्या विभागावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत त्याच विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्वतःलाच क्लीन चिट दिली आहे का? आणि 2020 ते 2026 या प्रदीर्घ काळात 448 उपकेंद्राचे काम एकाच कंत्राटदाराला मिळणे याला काय म्हटलं पाहिजे अध्यक्ष महोदय? त्यामुळे या प्रकरणाची पारदर्शकता सिद्ध करण्यासाठी जी मागणी महेश सावंत यांनी या ठिकाणी केली ती SITच्या माध्यमातून होईल काय आणि त्या अनुषंगाने त्याचं फॉरेन्सिक ऑडिट करण्यात येणार काय? हा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न असा आहे अध्यक्ष महोदय की सरकार म्हणते की कोणताही अपघात झाला नाही, पण इलेक्ट्रिकल इंजिनियर्स अँड कॉन्ट्रॅक्टर असोसिएशननी पुराव्यानिशी तक्रार केली आहे की अनेक केंद्रांमध्ये फॉल्ट ट्रिप सिस्टीम केवळ कागदावर कार्यरत असून प्रत्यक्षात ती निकामी आहे, ज्यामुळे कर्मचाऱ्यांच्या आणि जनावरांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे.
त्यामुळं या सभागृहात मंत्री महोदय खात्री देतील का की जर पुढच्या 24 तासात एखाद्या उपकेंद्रात ही यंत्रणा बंद झाल्याचे सिद्ध झाले तर दोषी अधिकाऱ्यांवर आणि कंत्राटदारांवर सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न केल्याबद्दल तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल का, हा दुसरा प्रश्न. आणि तिसरा प्रश्न, कोल्हापूर परिमंडळात कामच झालं नसल्याचे उत्तर दिले आहे, मात्र अन्य परिमंडळातील कामाबाबत संशय अजूनही कायम आहे. कंत्राटदारानं सादर केलेली देयके आणि प्रत्यक्षात उपकेंद्रात वापरलेले साहित्य यांच्या बॅच नंबरची पडताळणी झाली आहे का? अनेक ठिकाणी जुन्याच साहित्याला रंगोटी करून नवीन दाखवून बोगस बिलिंग केल्याचे आरोप आहेत. सरकार या सर्व 448 उपकेंद्रांच्या मोजमाप पुस्तिकेची म्हणजे MB आणि मटेरियल रिकॉन्सिलिएशनची फेर तपासणी विशेष तपास पथकामार्फत म्हणजे SIT मार्फत करून या कंत्राटदाराला तातडीने ब्लॅकलिस्ट करणार आहेत का, असं माझं मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्यांनी जे सांगितलं, मी असं म्हणलं की ह्या आर्यन इलेक्ट्रिकल्सनी ज्या ठिकाणी कामं केले तिथे कुठले अपघात झालेले नाहीत. जे अपघात झालेले ते इतर उपकेंद्रांमध्ये झालेले आहेत. आणि आपण उपकेंद्रामध्ये फॉल्ट ट्रिप सिस्टीम ची मेंटेनन्स किंवा ती चालू आहे की नाही हे सातत्याने बघत असतो. आणि काही नैसर्गिक कारणांमुळे कधी कधी ही बंद पडू शकते आणि बंद पडल्यानंतर तात्काळ त्या ठिकाणी त्याचं मेंटेनन्स करण्यात येतं. आणि ह्या आर्यन इलेक्ट्रिकल्सच्या बद्दल त्यांना कोल्हापूर परिमंडळामध्ये कुठलंहीच काम दिलेलं नाही. आणि इतर ज्या 3 ठिकाणी दिलेले तर ह्या वितरण कंपनीच्याच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माध्यमातून ह्या पूर्ण तक्रारींची चौकशी झालेली आहे. त्या चौकशीमध्ये कुठलंच तथ्य आढळून आलेलं नाही. तरी देखील आपण ज्या स्पेसिफिक गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याच्याबद्दल आणखीन एकदा आपण चौकशी त्यांची करून घेऊ. चला महेश सावंत साहेब. बारामती विभागामध्ये FR झालेली आहे, तिथे आर्यन इलेक्ट्रिकलच मंत्री महोदय काम करतोय. दुसरं 7 ते 8 वर्षामध्ये एवढा काय चमत्कार घडलाय की ते आर्यन इलेक्ट्रिकच्या प्रॉपर्टीमध्ये कोट्यवधींनी वाढ झाली आहे. त्यांनी जवळजवळ 8 ते 10 कोटीची जमीन घेतली. आपण RTI मार्फत त्याची संपूर्ण माहिती, जवळ 12 ते 13 गाड्या घेतल्या आहेत मोठमोठ्या. अध्यक्ष महोदय, एवढा मोठा कॉन्ट्रॅक्टर, त्याचं इन्कम बघा ना, 2016-17ला 2,15,000 होता, 17-18ला 3,50,000 आणि 18-19ला 3,70,000. एकदम कोट्यवधी वाढले कसे? भ्रष्टाचार झाल्याशिवाय प्रॉपर्टी वाढणार नाही हे सगळ्यांना माहिती आहे, सगळ्या आमदारांना माहिती आहे. आमची एवढीच मागणी आहे, जसे राऊत साहेबांनी झालं त्यांच्यावरती एक स्पेशल SIT चौकशी नेमा. जवळजवळ 100-1 कोटीचा इथे भ्रष्टाचार बाहेर निघणार आहे. आणि एक सरकारला यामध्ये प्रत्येक कॉन्ट्रॅक्टवरती जाब बसेल की जो काही पैसा घेतो तो खरोखर त्या कामासाठी उपयोग होईल, त्या कामासाठी. एवढीच विनंती अध्यक्ष महोदय. FR झालेलं आहे, त्याच्या FRची कॉपी सुद्धा माझ्याकडे. त्यांनी बिलं 7,250 रुपयाचं लाईट लावलेलं आहे, तिथे लावलेले आहेत 950 रुपयाचं लाईट. त्याचे फोटो सुद्धा आहेत अध्यक्ष महोदय. बघा, 250 वोल्टची ती 90 वोल्टची लावलेली आहेत. म्हणजे किती भ्रष्टाचार आहे बघा तुम्ही अध्यक्ष महोदय. म्हणून विनंती करतोय की अशा कॉन्ट्रॅक्टरांनी जो भ्रष्ट अधिकारी आहे त्यांच्यावरती SIT चौकशी झालीच पाहिजे. तरच कुठेतरी महाराष्ट्र पुढे जाईल, गतिमान होईल. नाही तर महाराष्ट्र असाच भ्रष्टाचारामध्ये विरघळून पडेल. विनंती अध्यक्ष सन्माननीय महोदय. सदस्यांनी या ठिकाणी जे काही पुरावे दिलेले आहेत त्या पुराव्यांची माहिती घेण्यात येईल. परंतु ह्या एजन्सी मार्फत जे कामं झाले त्या कामाची चौकशी महावितरणच्या माध्यमातून करण्यात आली. त्यामध्ये कुठलंही तथ्य आढळलं नाही. तरी देखील जे स्ट्रीट लाईट किंवा याबद्दल बोलतात त्याबद्दल आणखीन एकदा चौकशी करण्यात येईल आणि जर दोषी असतील तर कारवाई करण्यात येईल. महोदय, मंत्री महोदय, आज या आर्यन इलेक्ट्रिकल असेच त्या ठिकाणी 2023 पासून आमच्या बारामती रिजनमध्ये माझ्या मतदारसंघात देखील ही कामं करतायत. अत्यंत निष्ठुर दर्जाची कामं आहेत आणि यांच्याबद्दल जर संपर्क केला तर तो मालक त्या ठिकाणी फोन उचलत नाही अध्यक्ष महोदय. आणि त्या ठिकाणी मंत्री महोदय हा मुजोर झालेला आहे. ह्याच्याबरोबर 2023ची कामं 2026 आलं तरी अजून पूर्ण नाहीत. आज जॅक्सन सारख्या कंपनीकडे काम आहेत. आमच्या इथं 6 सबस्टेशन, परंतु कामं होत नाहीत. त्याला कालमर्यादा नाही आणि मग याला पाठीशी घातलं जातं. आज आमच्याकडे पोल उभा आहेत जाधववाडी बैरागवाडीला आणि त्याला तारा नाहीत, अशी कारणं दिली जातात. मंत्री महोदय, मला आपल्याला अजून एक प्रश्न विचारायचा आहे. मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की लाईट आपल्याकडे सरप्लस आहे आणि रोज संध्याकाळी 6 ते 10 आज देखील आम्हाला त्या ठिकाणी लोड शेडिंग होतंय. शाळेच्या मुलांच्या परीक्षा आहेत, मुलं आहेत आणि मग एका बाजूला आपण सांगतोय की लोड शेडिंग नाही, लाईट शिल्लक आहे आणि दुसऱ्या बाजूला मात्र 25 अँपिअरचं कारण देऊन का तर फिडर सेपरेशनची कामं ह्या कॉन्ट्रॅक्टरनी केली नाहीत, कोरिलेटेड आहे. ह्या कॉन्ट्रॅक्टरनी जर कामं केली तर आमचं लोड शेडिंग गेलं असतं, परंतु यांनी कामं केली नाहीत म्हणून आमचं लोड शेडिंग जात नाही आणि लोड शेडिंगमुळं सगळ्या नागरिकाला त्रास होतोय. दूध काढाय मशीन तर लोड शेडिंग बंद होणार का
आणि ही कामं किती दिवसात पूर्ण होणार ह्याच्या भ्रष्टाचाराबरोबर अनेक त्या ठिकाणी कामं अडकल्यामुळं आमची कामं होत नाहीत. तर या बारामती रिजनमध्ये आमचा विषय येतोय, माढा मतदारसंघात, मोहोळ मतदारसंघात सगळीकडे ह्या कॉन्ट्रॅक्टरनी कामं घेतलीत. ह्याची कामं काढून घेऊन दुसऱ्याला कामं देऊन तात्काळ कामं होणार का? प्रश्न घे. अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्यांनी जे सांगितलं, या ठिकाणी ज्या कंपनीला, एजन्सीला जे काम करण्यासाठी त्यांना एक कालावधी दिला जातो, त्या कालावधीमध्ये पूर्ण करणं बंधनकारक आहे. तशा पद्धतीने आपल्या महावितरणच्या माध्यमातून त्यांच्यावरती वारंवार ती कामं वेळेत पूर्ण करून घेण्यासाठी पाठपुरावा केला जातो. आणि लोड शेडिंगच्या बाबतीमध्ये सुद्धा फिडर सेपरेशन झाल्यानंतर जे आपल्याला शेतीसाठीचा अनेक ठिकाणी अडचणी येत आहेत ते सुद्धा पूर्ण होऊन जाईल. अध्यक्ष महोदय. प्रशांत महोदय, बघा मंत्री महोदयांनी उत्तर दिलंय. बारामती परिमंडळात 291, पुणे परिमंडळात 62, नाशिक परिमंडळात 95, 448 उपकेंद्रांमध्ये ह्याचा सखोल चौकशी, म्हणजे यांनी सखोल शब्द नाही वापरलेला, या सगळ्यांची तांत्रिक आणि अनियमितता कुठेही आढळून आले नाही असं आपण उत्तरामध्ये दिलंय. भारताचा हा हे होऊन जाईल अध्यक्ष महोदय, रेकॉर्ड होऊन जाईल असं जर असेल तर. माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे, या सगळ्याची चौकशीची आपण केलेली आहे तांत्रिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या, त्यानंतर त्याचा संपूर्ण बार चार्ट, त्यानंतर त्यांनी केलेली तुम्ही चौकशी जी केलेली, इतके तुम्ही सांगितलं की याच्यामध्ये काही तथ्य आढळून आलं नाही, याची सर्व चौकशी केलेल्याचे तुम्ही रिपोर्ट ह्या अधिवेशन म्हणजे 2च दिवसात तुमच्याकडे हा रिपोर्ट आहे, उद्या आपण हा सर्व रिपोर्ट पटलावर ठेवणार का? अध्यक्ष महोदय, संपूर्ण ह्या जी चौकशी संबंधित एजन्सीच्या संदर्भात केलेली आहे, सगळ्याची चौकशीचा अहवाल आपण पटलावर ठेवू. कैलास पाटील.